जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण FY BBA आणि FY BBA IB या वर्गांना असणारा बिझनेस अकाउंटिंग आणि बेसिस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण समर एक्झाम 2023साठी बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाने फर्स्ट इयरच्या क्वेश्चन पेपर कॉलेज लेवलला काढायला लावलेले आहे. बट विद्यापीठाचा जो काही स्टँडर्डाइज फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपण तुम्हाला सांगणार आहे. आता हा बेसिकली जो काही फॉर्मॅट मी बनवलेला आहे तो मी ज्या महाविद्यालयात आहे त्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मी तयार केलेला आहे. त्यामुळे जे विद्यार्थी विश्वलता महाविद्यालय भाटगाव येवला या ठिकाणी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा जसाच्या तसा फॉर्मॅट येणार आहे. बाकीच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपापल्या सब्जेक्ट टीचरला कन्फर्म करून तो फॉर्मॅट घ्यावा. मी जो फॉर्मॅट दिलेला आहे तो विद्यापीठाचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला जसा फॉर्मॅट होता त्या फॉर्मॅटमध्ये मी इथे तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, कदाचित असाच फॉर्मॅट तुमच्या देखील महाविद्यालयाला असेल असं सांगता येणार नाही, कारण डिपेंड्स ऑन सिच्युएशन. जर का तुमच्या सब्जेक्ट टीचरनी पूर्णपणे सिलेबस शिकवला नसेल किंवा त्यांच्या मनात काही ते क्वेश्चनला कमी जास्त मार्क्स हे देऊ शकतात, कुठे कमी जास्त द्यायचं हे सब्जेक्ट टीचरवर डिपेंड आहे. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या परीक्षेसाठीचा जो काही फॉर्मॅट आहे तो आपल्या महाविद्यालयातील सब्जेक्ट टीचर्स यांना विचारावा. तसा हाच फॉर्मॅट तुम्हाला असेल असंही मी गॅरंटी देऊ शकत नाही. बट असा फॉर्मॅट हा परीक्षेसाठी गृहीत आहे, कारण हा विद्यापीठाने ठरवलेला फॉर्मॅट आहे. त्याच्यामुळं जे विद्यार्थी फर्स्ट इयर BBA आणि फर्स्ट इयर BBA IB या वर्गांना आहे त्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग ॲज वेल ॲज रेग्युलर एक्झामसाठीचे जे काही सब्जेक्ट्स आहे त्यांच्या मी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचप्रमाणे आपण बाकीच्याही वर्गांचे व्हिडिओज आपण टाकणार आहोत. फॉर्मॅट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर सुरुवात करूया आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे तो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे मी तुम्हाला सगळ्यात अगोदर जो काही क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट सांगणार आहे तो आहे FY BBAचा सेमिस्टर फर्स्ट 2019 क्रेडिट पॅटर्न या वर्गाचा सांगणार आहे. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टोटल क्वेश्चन्स किती असणार आहे? 5 क्वेश्चन्स असणार आहे. त्यानंतर तुम्हाला या क्वेश्चन पेपर सॉल्व करण्यासाठीचा जो काही टाईम पिरियड असणार आहे तो 2.5 तासाचा असणार आहे. 2 तास 30 मिनिटाचा असणार आहे. यासाठी तुम्हाला कुठेही एक्स्ट्रा टाईम हा दिला जाणार नाही आहे. पण जे विद्यार्थी हँडिकॅप आहे त्यांच्यासाठी 20 मिनटं हा एक्स्ट्राचा टाईम दिला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला एकूण किती मार्कांची प्रश्नपत्रिका असणार आहे? तर 70 मार्कासाठीची प्रश्नपत्रिका असणार आहे. फर्स्ट इयर BBAला सेमिस्टर फर्स्टसाठी जो काही विषय असणार आहे तो आहे 103 बिझनेस अकाउंटिंग. यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. नंबर 1, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. टोटल तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. 5च्या 5 प्रश्न तुम्हाला सॉल्व करणं आवश्यक असणार आहे. नंबर 2, फिगर्स टू राईट इंडिकेट द फुल मार्क्स. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये उजव्या साईडला जे काही फिगर दिसणार आहे ते तुमचे मार्क्स दर्शवणारे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक C आहे, यू कॅन यूज द सिम्पल कॅल्क्युलेटर. द कॅल्क्युलेटर इज अलाउड. तुम्हाला जे काही आकडेमोड करायचे आहे त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेटर हे अलाउड करून देण्यात आलेलं आहे. आता आपण क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1मध्ये तुम्हाला 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे क्वेश्चन नंबर 1A, फिल इन दी ब्लँक्स. इथे तुम्हाला 7 पैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स दिलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B, राईट ऑर स्टेट वेदर द रिझन्स स्टेट विथ रिझन्स वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. इथे पण तुम्हाला 7 पैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची, त्यासाठी देखील तुम्हाला 5 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1C, राईट किंवा गिवन आन्सर इन 1 सेंटेन्स. तुम्हाला काही डेफिनेशन विचारले जातील, जस्ट लाईक द बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणजे काय, डेटर्स म्हणजे काय, क्रेडिटर्स म्हणजे काय, बिल्स पेबल काय असतं, ओके, फायनल अकाउंट्स काय आहे. म्हणजे जनरली अशा पद्धतीचे काही प्रश्न एका वाक्यात उत्तरं द्यायला विचारले जाऊ शकतात. किंवा सबसिडायरी बुक्स म्हणजे काय, कोणकोणते सबसिडायरी बुक्स असतात त्यांचे नेम द्या, कॅश बुक म्हणजे काय, असे काही जनरल प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर त्यासाठी तुम्हाला इथे पण 7 पैकी 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे, त्यासाठी 5 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1D, इथे
क्लासिफाईंग द फॉलोविंग अकाउंट्स इंटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स. तुम्हाला काही अकाउंट्सचे नावं दिले जातील, त्याच्यामध्ये काही तुम्हाला क्लासिफिकेशन करायचे, म्हणजे पर्सनल कोणते, रिअल कोणते आणि नॉमिनल कोणते यांची माहिती तुम्हाला द्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला किती मार्क्स आहे, 5 मार्क्स दिले गेलेले आहे. म्हणजे बघा क्वेश्चन नंबर 1 ABCD असे मिळून टोटल तुम्हाला 20 मार्कासाठीचा हा पहिला प्रश्न असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, जर्नलाइज द फॉलोविंग ट्रान्झॅक्शन. म्हणजे तुम्हाला इथे जर्नल एंट्री पास ऑन करायच्या आहे, किंवा त्याला ऑर प्रश्न असणार आहे, प्रिपेअर अ कॅश बुक. तुम्हाला त्याला ऑर म्हणून कॅश बुक दिलेला आहे, यासाठी तुम्हाला 12 मार्क्स आहे. तुम्ही दोन्हीपैकी एक प्रश्न सॉल्व करू शकता, डिपेंड्स अपॉन यू. ते तुमच्यावर डिपेंड असणार आहे कोणत्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आणि कोणत्या नाही. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3 फायनल अकाउंट्स. इथे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या पद्धतीचे तुम्हाला फायनल अकाउंट्समध्ये स्टेटमेंट तयार करावे लागणार आहे. त्यासाठी जवळजवळ तुम्हाला 20 मार्क दिले गेलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 प्रिपेअर अ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. तुम्हाला जो काही चॅप्टर दिलेला आहे 3 नंबरचा बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, त्यावरती तुम्हाला 8 मार्कासाठी एक प्रॅक्टिकली प्रॉब्लेम विचारला जाणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 राईट शॉर्ट नोट्स एनी 2 आउट ऑफ 4. तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स दिले जातील, त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरे लिहायची. एका शॉर्ट नोटसाठी 5 मार्क्स असतील. 2 शॉर्ट नोटची उत्तरे लिहिली तर त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स असणार आहे. असे मिळून एकूण 70 मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे. यासाठी पासिंगला तुम्हाला किमान 28 मार्क्स हे पडले गेले पाहिजे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला फर्स्ट इयर BBAच्या सेमिस्टर फर्स्टमध्ये 103 बिझनेस अकाउंटिंगचा फॉर्मॅट आपण इथे बघितलेला आहे. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट इयर BBAला सेकंड सेमिस्टरमध्ये जो काही सब्जेक्ट्स आहे तो म्हणजे 204 बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. यामध्ये हा पेपर पण तुम्हाला 2.5 तासाचा असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 70 मार्क्स दिले गेलेले आहेत आणि तुम्हाला काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, जसं की ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी आहे, फिगर्स टू राईट इंडिकेट द फुल मार्क्स आहे, यूज द सिम्पल कॅल्क्युलेटर इज अलाउड पण सांगितलेलं आहे. आणि इथे तुम्हाला एकूण प्रश्न हे 4 विचारले जातील. कोणकोणते असतील? नंबर 1 क्वेश्चन नंबर 1A. क्वेश्चन नंबर 1A मध्ये फिल इन दी ब्लँक्स असणार आहे तुम्हाला 5 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B राईट किंवा स्टेट वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. त्यासाठी सुद्धा 7 पैकी 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. त्यासाठी देखील तुम्हाला 5 मार्क्स आहे. आणि क्वेश्चन नंबर 1C डिफाईन द फॉलोविंग टर्म्स. लाईक तुम्हाला कॉस्ट म्हणजे काय, कॉस्टिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, कॉस्ट युनिट म्हणजे काय, कॉस्ट शीट म्हणजे काय, त्याच्यानंतर वर्क कॉस्ट काय आहे किंवा वर्क सर्टिफाईड, रिटेन्शन मनी, इस्क्लेशन क्लॉज, वर्क इन प्रोग्रेस आहे, नंतर ॲबनॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल गेन, अशा काही पद्धतीच्या जे काही शॉर्ट नोट्स आहे किंवा डिफाईन द फॉलोविंग टर्म्स आहे ते तुम्हाला विचारल्या जातील. म्हणजे तुम्हाला 7 पैकी कोणत्याही 5 याची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. एका वाक्यात उत्तरं इथं द्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहे. असे मिळून 5-15 मार्क्स तुम्हाला इथे होणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 किती मार्कासाठी आहे? 15 मार्कासाठी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे तुम्हाला, तो म्हणजे राईट शॉर्ट नोट्स. इथे तुम्हाला 5 शॉर्ट नोट्स दिले जातील, त्यापैकी कोणत्याही 4 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची आहे. एका शॉर्ट नोटसाठी 5 मार्क्स आहे. 4 शॉर्ट नोटची उत्तरं लिहिली तर 4×5 20 मार्क्स तुम्हाला इथे भेटणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ कॉस्ट ऑब्लिक कॉस्ट शीट. म्हणजे इथे तुम्हाला कॉस्ट शीट तयार करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला जवळजवळ 15 मार्क्स दिलेले आहे. म्हणजे इथे कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल, नंतर प्राईम कॉस्ट आहे, नंतर तुम्हाला फॅक्टरी कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, टोटल कॉस्ट आहे, नंतर तुम्हाला इथे प्रॉफिट झाला का लॉस झाला, अशा गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायला लावतील. त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स हे दिले गेलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे, जो आहे त्याच्यामध्ये डिवाईड केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4A मध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग किंवा कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तुम्हाला तयार करायचं आहे, त्यासाठी 10 मार्क्स आहे. आणि क्वेश्चन नंबर 4B प्रिपेअर द प्रोसेस कॉस्ट अकाउंट, त्यासाठी सुद्धा तुम्हाला 10 मार्क्स दिले गेलेले आहे. असे मिळून तुम्हाला टोटल क्वेश्चन नंबर 4 हा 20 मार्कासाठीचा विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला बघा प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 4 असे सर्व मिळून तुम्हाला टोटल 70 मार्कांची प्रश्नपत्रिका असणार आहे. यासाठी देखील पासिंग तुम्हाला 28 मार्कांचा असणार आहे.
त्यानंतर आपण FY BBAच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघितला. आता FY BBA IB च्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघूया. थोडासा डिफरंट दोन्ही क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहे, त्यामुळं समजून घ्या. जे विद्यार्थी BBAचे आहे त्यांनी यावरील फॉर्मॅट पद्धतीने अभ्यास करा. तर जो आत्ता मी फॉर्मॅट सांगणार आहे तो FY BBA IBच्या स्टुडंट्ससाठी असणार आहे. सो दो स्टुडंट्स आर हॅव्हिंग अ FY BBA IB दॅन सेमिस्टर फर्स्ट द 103 बिझनेस अकाउंटिंग इन दिस क्वेश्चन पेपर. There are total number of questions are 5 and the time duration allotted the 2 hours 30 minutes. Same instructions are given to the FY BBA IB students, like as the time duration is 2 hours and 30 minutes and marks is the 70, and here the instruction that is the all questions are compulsory. Second, the figures to write indicate the full marks, and C number important instruction like that the use of calculator is allowed. So format of question paper is as follows. Number 1, there are the 4 questions having in a question number 1. Okay, sub questions are asked in a question number 1, that is the question number 1A, the multiple choice question. Here the MCQ type questions are asked in your question paper, so that is the multiple choice question paper. In that question multiple choice question paper, the 7 questions are given, out of which 5 questions are solved. Each questions having 1 mark. The question number 1A having a 5 marks. Then question number 1B, state with the reasons whether the following statements are true or false. Here similarly the 7 questions are asked, and in that the only solve 5 questions, they having a 5 marks. And question number 1C, classify the following accounts into the personal, real and nominal accounts. Here having a also 5 marks. And last question number 1D, give answer in 1 sentence. Just like the 7 out of 5, any 5 questions you can solve the 5 marks. So here the question number 1 having a 20 marks. बघा इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 साठी जवळजवळ 20 मार्कासाठीचा हा प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये ABCD असे 4 उपप्रश्न असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. सो हिअर द 10 मार्क्स हॅव्हिंग क्वेश्चन नंबर 2. एकदम सिंपल प्रॉब्लेम तुम्हाला दिला जाईल, त्यावरतून तुम्हाला काय करायचं आहे, जर्नलाइज फॉलोइंग ट्रान्झॅक्शन करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, प्रिपेअर अ कॅश बुक. सो कॅशबुक तयार करायला त्यासाठी सुद्धा तुम्हाला 10 मार्क्स दिलेले आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4, फायनल अकाउंट्स. ओके, इथे फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम तुम्हाला 20 मार्कासाठी असणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 5, प्रिपेअर अ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, यासाठी सुद्धा तुम्हाला 8 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे जर का आपण टोटल सगळ्या मार्कांचा विचार केला, माझ्या मते इथे 20 अन् 20 40 अन् 20 60, शेवटचा प्रश्न जो काही बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटचा आहे तो देखील तुम्हाला 10 मार्कासाठी विचारला जाणार आहे. असे मिळून तुम्हाला टोटल 70 मार्कासाठीचा क्वेश्चन पेपर असणार आहे. कृपया इथे प्रिपेअर अ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटला 10 मार्क्स तुम्ही इथे कन्सिडर करा. ओके, त्यानंतर आता FY BBA IBच्या सेकंड सेमिस्टरसाठी जो सब्जेक्ट आहे तो आहे 201 बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. तुम्हाला हा बेसिस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग जो सब्जेक्ट आहे, यासाठी तुम्हाला टाईम ड्युरेशन 2 तास 30 मिनिटाचा दिलेला आहे. त्यासाठी तुम्हाला 70 मार्क्स असणार आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला 3 महत्त्वाचे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. नंबर 1, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. सेकंड, फिगर्स टू राईट इंडिकेट द फुल मार्क्स. अँड क्वेश्चन नंबर 1C, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन C, दॅट इज द यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज अलाउड. ओके, सो क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघूया. यामध्ये तुम्हाला टोटल 6 प्रश्न दिले जाणार आहे. किती? 6 प्रश्न दिले जातील. त्यातील क्वेश्चन नंबर 1 जो असणार आहे तो A आणि B मध्ये डिवाइड केलेला आहे. क्वेश्चन नंबर 1, फिल इन दी ब्लँक्स आहे. इथे 7 पैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची, त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B, स्टेट विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. इथे पण तुम्हाला 7 पैकी 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची. त्यामुळं तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A आणि B मिळून टोटल 10 मार्क्स दिलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. इथे ब्रॉड क्वेश्चन्स दिलेले जातील. इथे तुम्हाला एक ब्रॉड क्वेश्चन टॉपिक नंबर 1 वर दिला जाईल, तर त्याला और सुद्धा जो प्रश्न असणार आहे तो पण ब्रॉड क्वेश्चन असणार आहे, जो टॉपिक नंबर 2 वर दिला जाणार आहे. असं मिळून तुम्हाला जे काही आहे प्रश्न क्रमांक 2 हा टोटल 15 मार्कासाठीचा विचारला जाणार
आहे, त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर पण थोडंसं जे काही लिखाण करणार आहे ते मोठ्या स्वरूपात लिहायचं आहे, ज्याचे किमान 4 ते 5 पेजेस तुमचं उत्तर हे अपेक्षित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो दिलेला आहे तो राईट शॉर्ट नोट्स आहे. राईट एनी 2 शॉर्ट नोट्स आउट ऑफ 4. इथे 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. प्रत्येक शॉर्ट नोट्सला 5 मार्क्स आहे. 2 शॉर्ट नोट्सची उत्तरे लिहिली यासाठी तुम्हाला 10 मार्क्स भेटतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1-4 प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ कॉस्ट और कॉस्ट शीट. इथे तुम्हाला कॉस्ट शीट स्टेटमेंट तयार करायचं, त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर प्रिपेअर अ कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. आणि क्वेश्चन नंबर 6 प्रिपेअर अ प्रोसेस कॉस्ट अकाउंट, त्यासाठी पण तुम्हाला 10 मार्क्स आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला FYBBA आणि FYBBIB यांच्या बिझनेस अकाउंटिंग आणि बेसिस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण बघितलेला आहे. त्यामुळं हा जो काही स्टँडर्डाइज फॉर्मॅट आहे हा विद्यापीठाच्या नियमानुसार तयार केलेला आहे. त्यामुळं ज्या ज्या महाविद्यालयांमध्ये ह्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असतील त्यांनी असा जरी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट डिसाईड केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही थोडेसे क्वेश्चनमध्ये चेंज करू शकता अकॉर्डिंग टू युअर सिच्युएशन. ओके, सो इट्स अ राईट हॅव्हिंग अ एव्हरी सब्जेक्ट टीचर और HOD. त्याच्यामुळं असं काही नाही की हाच फॉर्मॅट येईल. हा फॉर्मॅट मी ज्या महाविद्यालयात आहे त्या महाविद्यालयाच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कृपया याची काळजी घ्या. जर आपण वेगळ्या महाविद्यालयात असताल तर त्या सब्जेक्ट टीचरनी जसा फॉर्मॅट बनवला असेल त्या फॉर्मॅट पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन पेपर द्यावा लागेल. कारण फर्स्ट इयरची क्वेश्चन पेपर ही विद्यापीठ तयार करणार नसून ती महाविद्यालयीन स्तरावर केली जाणार आहे. त्यामुळं प्रत्येक महाविद्यालयातील क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट हा वेगळा असू शकतो, बट 99% असाच फॉर्मॅट विद्यापीठाचा आहे. त्याच्यामुळं या फॉर्मॅटप्रमाणे तुम्ही अभ्यास केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन नवीन माहितीसह नवीन नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. जर ही व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अधिक माहितीसाठी तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.